ठीक है रोलिंग पुढारीचा मित्र वाजे आपला फक्त आहे ना माझ्या बूमच्या बटनला टच करू नका असा. रोलिंग आहे रोलिंग हिंदी मराठी दोन्ही पहिला मराठी नाहीतर हिंदी. चलो चला बस चला. कोर्टात सुनावणी झाली 5 आरोपींना आज हजर करण्यात आलं होतं. नेमकं काय झालं? आज कोर्टात 5 आरोपींना हजर करण्यात आलं होतं रोहित शेट्टी प्रकरणामध्ये. परंतु त्यामध्ये काल जे उर्वरित 6 जण जे 6 शूटर्स अरेस्ट केलेले आहेत त्यांच्या अलिगेशनप्रमाणे हरियाणा आणि राजस्थानमधलं तर त्यांना जॉईंट कस्टडी घेऊन त्यांचं इन्व्हेस्टिगेशन एकत्रितपणे करायचं. पोलिसांकडनं असं म्हणण्यात आलं की तिथे एका टीमने गाडी तिथपर्यंत सोडली आणि दुसऱ्या टीमने गाडी घेऊन पुढं एक्झिक्यूट केलं जे काही क्राईम करायचं होतं किंवा काय करायचं होतं. तर त्याचं त्यांना जॉईंटली इन्व्हेस्टिगेट करायचं आहे की हे ड्रॉप पॉईंट आणि पिक पॉईंट हे ठरले कसे आणि त्यांचं कनेक्शन आलं कुठून. आणि 5वा आरोपी होता स्वप्नील. त्यांनी दावा फेटाळला कबुलीनामा फेटाळला असं. हो 5वा आरोपी होता. त्या 5व्या आरोपीला काल मॅजिस्ट्रेटकडे नेण्यात आलं आणि त्यांचं कन्फेशन स्टेटमेंट देण्यात आलं होतं. पण ते कन्फेशन स्टेटमेंट ते माघार घेतोय कारण की त्यांनी सांगितलं की दबावाच्या अंतर्गत घेतोय. आज त्यांचे वकील आले नव्हते पण आम्ही त्यांच्यासाठी होल्डिंग फॉर्म म्हणून दिलेलं आहे. पुढे 23 तारखेला या सर्वांना परत हजर करण्यात येईल आणि काल ज्यांना अरेस्ट केलं होतं त्यांना 25 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी देईल. पोलिसांच्या दबावात स्टेटमेंट दिलं असं ते म्हणाले. त्याबद्दल कोर्ट काय म्हणाले? कोर्ट जास्त त्याच्याबद्दल काही म्हणालं नाही. ते म्हणाले त्याबद्दल जे काय असेल ते प्रोसेसमध्ये. चला रोल करते. थांब जरा धीर धर. रवीन लोणकर वकील. रवीन लोणकर वकील बाईट. हॅलो रोलिंग आहे सगळ्यांचं. ओके ओके रेडी. सगळे रेडी. ओके जरा पाठवू. सर आज हिअरिंग होती आणि प्रवीण लोणकरला आणणार होते आज कोर्टामध्ये सादर करणार असतो पण त्याचं नेमकं काय झालं? बरोबर. आता आम्हाला असं जेलमध्ये कळलं होतं. मला प्रवीण लोणकरकडनं माहिती भेटली होती जेल वकील मुलाखतीमध्ये की आज त्याला हजर करणार होते पण त्याला आज कुठल्याही पद्धतीने हजर करण्यात आलेलं नाही. कोर्टाचे रेकॉर्ड चेक केला असता असं कुठलंही प्रोडक्शन वॉरंट हे पोलिसांनी आज त्याच्यामध्ये उपलब्ध करून घेतलेलं नाही आणि त्याच कारणामुळे आज त्याला हजर केलेलं नाही. आता कधीपर्यंत हजर करण्यात येईल किंवा काय सध्याचा तपास काय त्याच्याबद्दल पोलिसच आपल्याला सांगू शकतात. जर त्यांना तपासासाठी तो गरजेचा असेल किंवा त्यांच्याकडे त्याच्या विरुद्ध काही पुरावे असतील तर त्याच केसमध्ये त्याला प्रोडक्शन वॉरंट कोर्ट इश्यू करेल आणि ते इश्यू झाल्यानंतरच त्याला हजर करण्यात येईल. ओके थँक्यू. ओके. आज फाइनल हियरिंग एक्सपेक्टेड था लेकिन रिस्पोंडेंट की तरफ से किसी ने अपियर नहीं किया तो हमारे जो कुछ बचा हुआ एक्सप्लेनेशन था वो आज हमने पूरा किया. कुछ केस लॉज सुप्रीम कोर्ट के हमने प्रोड्यूस किए ऑनरेबल जज के सामने. अभी ऑनरेबल जज जो भी डिसीजन देंगे वो हमें मंजूर होगा. डेफिनेशन को इस केस को लेके आपने क्या कुछ आपकी तरफ से दलील रखी कोर्ट के सामने? कोई भी पेपर में या कोई भी मीडिया पे जो न्यूज़ आता है वेदर इट इज़ डिफेमेटरी और नॉट और अगर वो डिफेमेटरी है तो हु इज़ द रिस्पॉन्सिबल. तो उसके ऊपर हमने हमारा तर्क रखा है. उसके लिए हमने एविडेंस के तौर पर कुछ केस लॉ जो विजय दर्डा है जवाहरलाल दर्डा वर्सेस स्टेट है वो हमने सबमिट किया हुआ है उधर. कोर्ट से क्या कुछ अभी उम्मीदें हैं और नेक्स्ट टाइम क्या? नहीं उम्मीद तो आप पूछेंगे तो उम्मीद तो हमको है एक्विटल की कन्विटेड की कोई रेखेगा नहीं. हाँ नेक्स्ट टाइम कब है? अभी नेक्स्ट डेट 1 घंटे के बाद पता चलेगा.